विधायक गणेश नाइक ने किया बेलापुर में बीजेपी जिला कार्यालय का उद्घाटन। नवी मुंबई के बेलापुर में बीजेपी जिला कार्यालय का उद्घाटन विधायक गणेश नाइक के हाथों संपन्न हुआ। यहां पर भाजपा के नेताओं के साथ साथ बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद रहे। भाजपा जिला अध्यक्ष संजीव नाइक के नेतृत्व में यह कार्यालय शुरू इसलिए किया गया है ताकि बेलापुर के आसपास मुख्य सरकारी कार्यालय मौजूद है, जिससे लोगों के काम करने में आसानी होगी। यह कार्यालय 24 घंटे लोगों की सेवा में खुला रहेगा, जिससे आम जनता की समस्याओं को निपटने में अधिक मदद होगी। यह कहना गलत नहीं होगा कि बेलापुर चुनाव क्षेत्र में अब नाइक परिवार का दबदबा बढ़ता जा रहा है और कहीं न कहीं बेलापुर की विधायक मंदा महात्रे पीछे होती नजर आ रही हैं। ब्यूरो रिपोर्ट, ग्लोबल चक्र न्यूज, नवी मुंबई। बाब असे की नवी मुंबई शहर हे अतिशय सुजान आणि जीवनाचा प्रवाह ओळखणाऱ्या जनतेचं शहर आहे असं माझं मत। म्हणजे अन्य शहरामध्ये काय सुजान लोक नाहीत असं माझं म्हणणं नाही, परंतु या संवेदनशील असलेल्या जनतेला सर्वतोपरी मदत मिळावी म्हणून नवी मुंबईच्या प्रत्येक भागामध्ये जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्याकरता कार्यालय असावं या उद्देशाने संदीप नाईकांनी हे बेलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्यालय सुरू केलेलं आहे। हे बघा, प्रश्न असे मधल्या काळामध्ये जवळजवळ म्हणजे 1 वर्ष लोकसभेचं कार्यक्रम याच्यामध्ये सगळे आम्ही घडून गेलो होतो आणि ती गोष्ट खोटी नाही। म्हणजे बाजार राजकारणाच्या सगळ्या या प्रवासामध्ये इतक्या प्रमाणामध्ये दररोजच राजकारणाशी आणि निवडणुकीशी कनेक्टिव्हिटी ही याच वेळेला झाली आणि म्हणून त्याच्यामुळे तो उशीर झाला, परंतु कुठलीही गोष्ट उशिराने झाली तरी सुद्धा झाली या गोष्टीचं महत्व जास्त असतं आणि ते होणार आहे। डेफिनेटली माझं म्हणणं आहे की जो एखाद्या मानवतावादी गोष्टी पूर्णत्वाकरता नेणारे जी काही व्यक्तिमत्व असतील ती जिथं जिथं भेटतील, ती कुठल्या धर्माची, जातीची, पंथाची, पक्षाची याच्यापेक्षा त्यांनी मनामध्ये धरलेली बाब चांगल्या हेतूची असेल तर 2 कशाला 4 पण झाले तरी मला आनंद वाटतो। नाही बाब अशी की त्या दिवशी वेळ दिली होती, परंतु मुंबईमध्ये इतका मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता की त्यामुळे विधानसभा सुद्धा 2 तासामध्ये स्थगित करण्यात आली, विधान परिषद स्थगित करण्यात आली। बाब अशी की त्या दिवशी वेळ दिली होती, परंतु त्या वातावरणामध्ये मी जास्त आग्रह धरला नाही आणि मी रागावलो पण। मला त्याची तीव्र इच्छा होती आणि आज सुद्धा आहे। नवी मुंबईच्या जनतेकरता 20 लाख टोटल फ्लोटिंग जनता पकडली, 20 लाख या जनतेकरता MIDC कडून, सिडको कडून मिळू घातलेले भूखंड मिळावेत आणि ते द्यावेत अशा प्रकारची इच्छा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेची पण आहे। त्यांनी तशा प्रकारचे फलित केलं आणि निर्देश दिले आणि तरी सुद्धा यंत्रणा म्हणजे शासकीय यंत्रणा म्हणजे अधिकारी वर्ग त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होत नाही। या गोष्टीचा क्रोध माझ्या मनात होता आणि त्यावेळेला अथवा निघतो विधान मंत्रालयामधून की आम्ही जे बिल्डरला भूखंड लिलावाद्वारे दिले त्यांना महानगरपालिकेने सर्व सुविधा पुरवाव्यात। अरे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश केल्याप्रमाणे ते जे भूखंड स्थगित केले, तुम्ही विक्री केली, ही तुमचा गुन्हा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्देश करता म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश केलेले तुम्हाला विसर पडला की काय? आणि म्हणून त्या दिवशी मी बोललो। आता उत्तराच्या अनुषंगानं उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी तिथं म्हटलं की एकनाथजी शिंदेशी मी चर्चा केलेली आहे, आज उद्याचा दिवस शेवटचा आहे, त्या अनुषंगानं बैठक लावून त्या गोष्टीवर पूर्ण जे विषय कमिट झालेले आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि माननीय मुख्यमंत्री ते करतील असा माझा विश्वास आहे। ऐकून घ्या, ती जर का पाऊस त्या ठिकाणी मुंबईमध्ये धोधो पडत नसता आणि जर वातावरण त्या ठिकाणी जलमय होण्याचं होतं, विधानसभेचं एकूण कार्य जे होतं ते थांबवलं, विधान परिषदचं, त्या सर्व गोष्टीचा लक्षात घेता मला त्या गोष्टीचं व्यक्तिगत मला ते काय अपमानास्पद वाटलं नाही। प्रश्न असे की उद्याला मला न भेटता जे कमिटमेंट झाली ती जर का उद्याला पेपरद्वारे किंवा पत्राद्वारे मला कळवलं ते मला आनंद वाटेल। काम होण्याशी मतलब आहे। नवी मुंबईच्या जनतेला जे दिलेले माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशातून ती संपूर्ण कार्यवाही MIDCनं सिडकोने करावी। जे BMTCच्या कर्मचाऱ्यांचे त्यांना भूखंड देण्याचा प्रश्न आहे, जे
सर्व्हिस रोडला जे भूखंड दिला ते रद्द करून त्यांना दुसऱ्या ठिकाणी देऊन द्यावे, त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाचं वाईट व्हावं, दुसऱ्या कोणाचा अवमान व्हावा ही माझी इच्छा नाही. नाही, हे बघा, प्रश्न असा की ऐरोलीवर सुद्धा दुसऱ्या कोणी एक दावा केला, मला दुःख वाटणार, कारण जो पक्षाकरता काम करतो त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये इच्छा व्यक्त झाली तर त्याच्यामध्ये चूक नाही. तर कुठल्या मतदारसंघामध्ये कोणाला प्रतिनिधित्व करायला संधी द्यावी हे पक्षाच्या नेतृत्वाचा तो प्रश्न असतो. आणि म्हणून उद्याला ऐरोलीमध्ये जर काही घटकाने जर इच्छा व्यक्त केली तर मला त्याचं दुःख वाटणार नाही. प्रत्येकाची इच्छा कार्यकर्त्यांना वाटणं आणि ते नेतृत्वाच्या काही त्याला मंजुरी मिळणं ह्या दोन बाबी आहेत. आणि म्हणून नेतृत्व जे अंतिम निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर आम्ही सगळे राहणार आहोत. भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज बेलापूर येथे लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक कार्यालय हे कार्यकर्त्याचं असतं. जो कार्यकर्ता समर्पित भावनेनं समाजामध्ये काम करत असतो. त्यामुळे आज उद्घाटन झालेलं भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा हे जिल्ह्याचं कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या आजी माजी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं आहे हे या ठिकाणी मी आज सांगू इच्छितो. कार्यकर्त्यांकरता पदाधिकाऱ्यांकरता जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याकरता त्याची मांडणी करण्याकरता नियोजन करण्याकरता कार्यालय असणं हे गरजेचं आहे. कार्यालय म्हणजे राजकीय कार्यालय हे समाजसेवा आणि पक्षाचं पक्ष संघटन वाढण्याकरता असलेली वास्तू. तर ही निर्माण झालेली वास्तू यामध्ये आजी माजी पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक हे सर्वजण या कार्यालयाचा उपयोग करणार आहेत. आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, सिडको मुख्यालय, नवी मुंबई पोलीस मुख्यालय, त्याचबरोबर कोकण भवन असं जवळपास म्हणजे हाकेच्या अंतरावर असलेलं हे भारतीय जनता पार्टीचं नवी मुंबई जिल्ह्याचं कार्यालय आहे. त्यामुळे नवी मुंबईतील झोपडपट्टी परिसर असेल, गावातली असतील, शहरातले असतील, नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणी असेल, प्रकोष्ठ असेल, सेल असेल, मंडल पदाधिकारी असतील, वॉर्ड स्तरावरचे बूथ स्तरावरचे पदाधिकारी असतील किंवा नव्या मुंबईमधले सर्व नागरिक असतील, सर्वांकरता त्यांच्या समस्यांकरता त्यांच्या समस्यांवर समाधान मिळण्याकरता हे कार्यालय 365 दिवस 24/7 हे नागरिकांकरता उपलब्ध असते. शहराचे पारेकरी आम्ही आहोत. या शहराचे आमदार नामदार वगैरे या गोष्टी गौण आहेत. या शहराच्या जनतेच्या सर्व गोष्टी करतात, म्हणजे तो पाणी पुरवठा असो, वीज असो, स्वच्छता असो, आरोग्य असो, या सर्व गोष्टी करता परिपूर्ण त्या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही करणार. ही नवी मुंबईमध्ये हे सुरू झालेलं कार्यालय हे नवी मुंबईतील जनतेकरता जनतेच्या समस्या मांडण्याकरता त्या सरकारी ऑफिसपर्यंत पोहोचवण्याकरता या कार्यालयाची निर्मिती भारतीय जनता पार्टीने केली. त्यामुळे एक समर्पित भावनेनं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा काम करत असतो. या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये झालेली माहितीच्या माध्यमातून लढलेली लोकसभेची निवडणूक असो, कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असो, ज्या काही निवडणुका आहेत त्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी त्या यशाकरता विजयाकरता प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. त्यामुळे सध्या तरी संपूर्ण नवी मुंबईतील कार्यकर्त्यांना बळ देत असताना नवी मुंबईच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आमच्या ह्या कार्यालयाची प्राथमिकता असते. कार्यकर्त्यांनी काम करायचं ठरवलेलं आहे, समाजाची सेवा करायचं ठरवलेलं आहे. कोविडचा कालखंड हा अत्यंत कठीण कालखंड होता आणि त्या कालखंडाची मी आठवण आवर्जून करून देतोय, कारण आज पत्रकार असतील, नवी मुंबईची जनता असेल, ह्यांनी तो कालखंड बघितलाय, तो कालखंड अनुभवलाय. त्या 2019च्या टप्प्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नको. आपण नवी मुंबईच्या जनतेची सेवा केली पाहिजे. आपल्या पूर्ण शक्तीनुसार आपण आपल्या शहराला सुरक्षित ठेवण्याकरता कर्तव्य भावना बजावली पाहिजे. अशा भावनेनं संपूर्ण कार्यकर्त्यांचं नेतृत्व हे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी त्यावेळेस केलं. त्यावेळेस देखील कार्यकर्त्यांना निवडणुका किंवा एखादं पद किंवा त्याचं मिळालेलं श्रेय याचा विचार कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी केला नाही. ते आजी माजी पदाधिकारी असतील, आजी माजी नगरसेवक असतील, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, मी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करेन की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये करोनाच्या कालखंडात ज्या
ज्या विभागानं, ज्या जिल्ह्यानं, ज्या शहरानं उत्तम काम केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टी नवी मुंबई शहरानं एक मोठं वेगळं असं काम त्या कालखंडात नवी मुंबई शहरामध्ये केलेलं आहे. त्यामुळे कोणतंही कार्य करत असताना मला काय मिळावं या उद्देशानं आदरणीय गणेश नाईक साहेबांचा किंवा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे कार्य करत नसतो. आपण जनतेची सेवा करत राहिली पाहिजे आणि त्या माध्यमातून एक सकारात्मक एक वातावरण आपल्या शहरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण जिल्हा कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांनी कार्य करण्याचं ठरवलं. आमचं ठरलंय नवी मुंबई शहरामध्ये चांगलं काम करायचं. आज हे कार्यालय जे निर्माण झालंय हे कार्यालय कार्यकर्त्यांकरता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकरता नवी मुंबईच्या जनतेकरता त्यांचे प्रश्न मार्गी लावणं, ते प्रश्न तडीस नेणं याकरता प्रयत्न करायचं हे आमचं ठरलं.